तर उदयनराजे बोलतायत, पाहूया. कसं एक दोन नाही तर गेले 3 तप म्हणजे जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त. ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण संपून मी सातारला परतलो तेव्हापासून आजपर्यंत सर्वसामान्य माणसांना केंद्र व बिंदू मानून मी काम करत राहिलो. कधी राजकारण केलं नाही, केलं तर समाजाच्या हिताचंच समाजकारण केलं. कालही केलं, आजही करतोय. भविष्य काळात त्यात कुठं बदल होणार नाही. मी असं आजचं जे भव्य दिव्य जे माझं स्वागत झालं, मी असं समजतो खऱ्या अर्थाने की माझ्याकडनं केलेल्या सेवेची मला पोचपावती मिळाली. फार सातारकरांनी आणि केवळ सातारात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणी जे माझे मित्रमंडळींनी या सर्वांनी खूप मला प्रेम दिलं आणि त्यामुळंच आज जे काय एक प्रकारचा उत्साह माझ्या मनात आहे, आज म्हणण्यापेक्षा गेली 30 वर्ष जो उत्साह टिकून राहिला त्याचं मूळ कारण म्हणजे हेच सर्व. त्याला मी स्वतः म्हणजे माझं कुटुंब म्हणजे फक्त माझं म्हणजे कुटुंबाची अनेकांची व्याख्या काय आहे मला माहीत नाही, पण माझी व्याख्या जे छत्रपती शिवाजी महाराजांची व्याख्या होती तीच आहे की केवळ माझं कुटुंब म्हणजे माझं वैयक्तिक कुटुंब नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना मी माझं कुटुंब समजतो. ज्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नाही, जातपात बघितली नाही आणि सर्व धर्म समभावाच्या भावनेतून सर्वांना एकत्र केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली, स्थापना झाली. दरम्यान मी जे काही समाजकारण केलं, राजकारण केलं, या सगळ्याची मला सध्या पोचपावती मिळाली, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.